पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा, अभंग क्रमांक 236। आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया। झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू। अर्थ लोपली पुराणे नाश केला शब्दज्ञाने, विषयलोभी मने साधने हे बुडविली। पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळासी दरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदे। 4 चरणाचा अभंग आहे, पण चौकडीचा अभंग आहे। या अभंगात संत महात्मे यांना आपण पूर्वी कुठले आहोत हेही कळतं, इथं का आलो त्याचं कारणही त्यांच्या ठिकाणी आहे, आणि आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हेही त्यांनी ठरवलं आहे। कुठून आलो, कशाकरता आलो आणि त्यासाठी काय करायचं आहे। आता त्याच्याकरता कुठून आले येथे, तर आम्ही वैकुंठवासी। वैकुंठ म्हणजे काय आहे, तर महाविष्णूचं स्थान। महाविष्णूच्या स्थानी कोण कोण जातं, तर जिथं 4 मुक्ती प्राप्त झाल्यात ते। तसं पाहायला गेलं तर वैकुंठाच्या ठिकाणी सलोकतेत असणारे सुद्धा तिथं जातात। सलोकाता मुक्तीच्यालाही त्या लोकामध्ये स्थान आहे। जे समीप आहेत ते विष्णूच्या जवळ राहतात, आणि जे स्वरूपत आहे म्हणजे ते विष्णूसारखेच आहेत, त्यांच्याच ठिकाणी सुद्धा 4 हात विष्णूसारखं सगळं। फक्त विष्णूच्यात आणि यांच्यात फरक एवढा की त्यांच्या गळ्यात कौस्तुभ आहे आणि ह्यांच्या गळ्यात नाही, एवढंच। बाकी महाविष्णूसारखेच। पण याच्याशिवाय जे मुक्त दशेला गेलेत ते सायुज्य आहेत। पण सायुज्यांनासुद्धा कधी इकडे यावं वाटलं तर येतात, कारण इथं येणं हे त्यांची इच्छा आहे अशातला भाग नाही। पण महाविष्णूला हे जगत सगळे त्याचा सांभाळ करायचा आहे, कारण स्थिती त्याचा सांभाळ करणारा कोण आहे, तर महाविष्णू आहे। म्हणून जिथं जिथं गरज पडते तिथं तिथं महाविष्णू यांना पुन्हा जन्म घ्यायला भाग पाडतात। तेव्हा त्यांना जरी जन्म प्राप्त झाला तरी आपण कुठून आलो आहोत ह्याचं ज्ञान आहे। आम्ही वैकुंठवासी। आम्ही कुठले आहोत, तर मुळात आम्ही वैकुंठवासी। इथं का आलो, तर काही कारणासाठी आलो ते सांगायचं आहे। आता हे संतान आहे, तो आम्हाला काहीच ज्ञान नाही, मागं आपण कुठल्या जन्मात होतो काही नाही। तर्क करायचं म्हणलं सुद्धा तरी आपल्या ठिकाणी होत नाही, कारण काय, अनेक जन्म आहेत, आणि पहिल्या जन्मातनं इकडे यायची वेळ झाली तर मृत्यू म्हणजे काय, तर आत्यंतिक विस्मृती म्हणजे मृत्यू। काही राहत नाही आठवणीत, हेच काय आहे, मृत्यूचं स्थान आहे, हेच मृत्यूचं लक्षण आहे। तेव्हा आपल्या ठिकाणी ते कळत नाही, पण संतांना कळतं। आलो याची कारणासी, कारण इथं जन्माला येणं हे कार्य आहे। कार्य म्हणलं की कारण पाहिजेलच ना। आम्ही कार्य म्हणून काय धारण केलं, ते कारण सांगायचं आहे की बोलिले जे ऋषी, काय बोललेत ऋषी, तर आचरण कसं करावं, आणि हे आचरण करत असताना परमात्मा प्राप्तीसाठी कोणती साधना करावी हे सगळं काय केलं आहे, ऋषी मुनीनं बोलून ठेवलं। उगीचच बोलले का, तर कोणतेच ऋषी उगीच बोलत नाहीत। प्रत्येक ऋषीनं अभ्यास केलेला आहे, आणि त्या अभ्यासाने जे निष्कर्ष निघतात ते निष्कर्षानंतर त्यांनी बोलून दाखवले। पूर्वी
असं लिहिणं वाचणं कमी होतं. म्हणून जिथं जिथं पाठशाळा असायची तिथं तिथं शिकवलं जायचं आणि ते जे शिकवलं आहे त्यांनी काय करायचं, तोंडपाठ करायचं. ज्या विद्यार्थ्याचं सगळ्या प्रकारचं पाठांतर असेल आणि त्याच्या कारणमीमांसासुद्धा त्याला माहीत असतील तो पुढं आचार्य व्हायचा. मग त्यांनी तसंच मुखोद्गतच सगळं हे मुखोद्गत होत होत आलं म्हणून त्याला बोलिले म्हटलं. आता हे बोलिले जे ऋषींनी काय केलं तर बोलून दाखवलं कोणतं कसं वागावं काय करावं ह्याच्यासाठी. साच भावे वर्ताया, खरं कसं वागावं हे झालं काय आहे आचरणाचं. आणि भावे म्हणजे परमार्थातलं. मग तिथं श्रद्धेनं एक खरे आपलं वागण्यात कुठलाही खोटेपणा लबाडी नसावी हा एक भाग दाखवला. आणि दुसरं काय आहे की जे परमार्थासाठी श्रद्धा लागते ते अशा तऱ्हेनं तुम्ही वर्तन करा हे शिकवण्याकरता आम्ही या ठिकाणी परत आलेलो आहोत. झाडू संतांचे मार्ग. आता जे जे संत महात्मे याच्या अगोदरही होऊन गेलेले आहेत त्या संत महात्म्याने काय केलं तर जो जो काही मार्ग घालून दिला होता तो सगळा मार्ग आम्ही काय केला तर परत झाकून टाकला. कशाने झाकून टाकला तर आमच्याजवळच्या अनेक प्रकारच्या मोहाच्या विचारानं. आणि मग तो जो काय आहे तो विचार झाकला गेला. आता इथं आल्यानंतर ते जे काही मोहरूपी कचरा तिथे आहे तो कचरा आम्हाला पहिला काढावा लागेल. म्हणून झाडू संतांचे मार्ग. संतांचे मार्ग कोणते तर संतांनी अगोदरच मार्ग घालून दिलेले आहेत. आता ते मार्ग सगळे कसे झालेत झाकून गेलेत. कशाने झाकून गेले तर अविद्या काम कर्म हे सगळे काय आहे आमच्या जे काही भावना आहेत सत्यरूपाच्या स्वरूपाची जी आठवण आहे ह्याला झाकून टाकलं त्याने. आणि मग आता हे सगळं उघडं करायचं काम आमच्याकडं आलं. पण ह्याच्यामुळं काय झालं हे सगळे झाकलेल्या गेल्यामुळं तिकडचा विचारच संपला. आणि कुठं निघाले तर आडराने भरले जग. आडरान म्हणजे काय चांगला रस्ता तर नाहीच नाही पण पाऊलवाटसुद्धा नाही असे जे काही भटकंती झाली ते रानोराणी फिरणारा रस्त्याने फिरत नसल्यामुळं त्याला आडरान म्हटलं. आडरान म्हणजे आता आपल्या दृष्टीनं झालं की जो रस्त्याने चालत नाही. इथं काय सांगायचं आहे तर आपला जो काही स्वधर्माचा रस्ता आहे तो सोडून द्यायचा आणि स्वैराचारानं चालायचं. कशाला धरबंद नाही, धर्म नावाचा काही विषय त्याच्या ठिकाणी नाही. आणि त्या सगळ्या गोष्टी बाजूला टाकून मनाला वाटेल तसं वागायचं. याला म्हणायचं काय आहे की आडराने भरले. आता हे त्या ठिकाणी काय झाले तर तेच त्यांच्या अंतःकरणात पक्क भरलं. त्यालाच घेऊन हे जातात. त्यात काय होतं की सगळ्यांच्या दृष्टीनं काय प्राप्त करून घ्यायचं आहे काय भोगायचं आहे याचाच विचार. आणि संत या सगळ्या भोगाच्या विरुद्ध या भोगाबद्दल ते काय करतात की असं भोगी होऊ नका. तुम्हाला जे तुमच्या भागाला येईल तेवढं घ्या. एरवी मला हे पाहिजे मला ते पाहिजे ते बंद करा असं सांगणारे जे संत महात्मे त्यांना काय केलं ह्याने बाजूला साडलं. तुम्हाला काय कळतं आहे तुम्हाला भोगायचं नाही ते नाही ना आम्हालाही भोगू देत नाही का असे जे काही त्यांच्या ठिकाणी भरलेल्या चुकीच्या पद्धती त्याला भरले म्हटलं. भरले म्हणजे आडरानाला निघण्याकरता जे स्वैर विचाराचं ह्यांच्या ठिकाणी त्यांनी ते भरून गेलेलं आहे. असं सगळं जग झालं. आणि त्या जगातून त्यांना त्या सगळ्या चुकीच्या मार्गातून दूर करण्याकरता उच्चिष्टाचा भाग. आता आम्ही जे बोलायला आलो आमच्या पदरचं नाही मागं ऋषी बोललेत त्याचंच. मग हे ऋषीचं बोलणं परत बोलणं म्हणजे उच्चिष्ट. ते बोललेत ना मग त्यांचं बोलताय तेच परत बोलता म्हणजे तुम्ही उष्ट बोलताय. आता ते जे उष्ट आहे ते उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. आणि तो काही संत महात्मे किंवा ऋषीमुनीने जेवढं काही सांगितलं आहे तेवढं काय आम्हाला जमतं आहे का. मग त्यातला काही उरलेला भाग शेष
म्हणजे थोडासा भाग उरला आहे तोच सेवन करू. म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत जे काही सांगितलं ते सगळं ह्या जगाला आडरानातून काढण्याकरता सांगितलेल्या संतांचे जे रस्ते आहेत ते झाडून काढले आणि मग जे त्यात उच्चिष्टाचा भाग आला म्हणजे त्यांनी जे सांगितलं आहे तेच परत सांगणं ही उष्टावळ. आणि त्यातून जे काय उरल ते आम्हाला घेऊ. अर्थलोपली पुराणे. आता काही ठिकाणी अर्थच्या ऐवजी अर्थे लोपली असं म्हटलं गेलं. मग काय झालं तर पुराणातून जे काही कथा आल्या त्या सोयीस्करपणानं माणसाने आपल्या भोगाकडे वळवल्या. म्हणजे काय आहे की कोणी कुठल्या तरी पुराणातली कथा घ्यायची की अमुक विषय मिळवायला अमुक देवाची पूजा अर्चा करा, ते पूजा अर्चा केल्याने देव प्रसन्न होईल आणि तुम्हाला मग तुमच्या पाहिजे ती इच्छा पूर्ण करेल. म्हणजे मग पुराणात हे जे काही सांगितलं ती कथा सांगण्याचा पाठीमागं उद्देश काय होता की तात्पर्य बघा. पण पुराणातल्या देवतेला कशा तऱ्हेने इच्छा पूर्ण करण्याकरता आम्ही त्याचे उपास तापास केले हे जे काय आमच्या ठिकाणी बसलं आणि त्याचंच सगळ्यांनी सगळीकडं सांगायला सुरुवात केली. म्हणून पुराण काय सांगतं याचा अर्थच आमच्या ठिकाणी लोपला गेला आहे, झाकला गेला आहे. आणि नाश केला शब्दज्ञानी. मग हे सगळं करण्याकरता जे शब्दपंडित आहेत, शब्द सांगून दुसऱ्याच्या ठिकाणी भेद पाडणारे, म्हणजे असतं कसं तर त्यांना काही घेणं देणं नसतं पण त्यांना असं करायचं की भेद पाडायचा आहे. मग भेद पाडण्याकरता काय असतं त्यांच्याजवळ, फार प्रेम असतं की काही माझं ऐक हे तुला 10-5 रुपये देतो असं म्हणायचं आहे का काय. फक्त शब्द आहेत पण शब्दच असे बोलायचे की त्या शब्दाच्या ह्याच्या ठिकाणी परिणाम झाला पाहिजे. म्हणून मग शब्दज्ञाने, हा शब्दज्ञान त्यांनी जे निर्माण केलं त्यांनी ग्रंथ पुराण ह्या सगळ्यावर काय केलं की असं नाही असं आहे, असं नाही तसं आहे हे सांगत राहिले. म्हणजे मग पुराणामध्ये जे काही असेल त्याचे अर्थ वेगळे लावले. उदाहरणार्थ जसा तो ह्याचा राक्षस आपल्या नरकासुराने अशा कितीतरी कुमारिका पळवून नेल्या आणि त्या सगळ्या कोंडून टाकल्या. मग काय केलं, भगवंतांनी त्याचा वध केला दिवाळीच्या चतुर्दशी दिवशी आणि मग ह्या सगळ्या सोडवल्या. मग ह्या सगळ्या सोडवल्या तेव्हा त्या 16,000. मग आता ह्यांना काय करायचं, त्यांना आता ह्या राक्षसांनी नेलेल्या भ्रष्ट झाल्यावर ह्यांच्याशी लग्न कोण करणार. मग ह्यांचं गेलं का आयुष्य वाया. म्हणून ते भगवंताने आपलं नुसतं घरात आणून ठेवून कसं चालं, मग लग्न केलं त्यांच्याशी. मग झालं, देवाने किती बायका केल्या त्या, देव कसा असा वागला ह्याचं काय करायचं, शब्दज्ञानानं पारायचं. हा झाला वरचा वाच्यार्थ. लक्षार्थ काय, भगवंताने ह्या सगळ्यांचा उद्धार केला, ह्याला सोडून दिलं नाही. म्हणजे ह्यांना त्याने जे भ्रष्ट केलं तर त्याचा उद्धार केला, हे ह्यांच्या ठिकाणी नाही. मग हे अशा तऱ्हेचं शब्दज्ञान वापरतात की विषयलोभी म्हणे, कारण मन हे विषयाकडे धावणार आहे आणि विषय रूप असलेल्या मनाला आता काय करायला लावलं, ह्या पुराणातल्या बाकीच्या ग्रंथाचा सोयीचा अर्थ करायला लावला की विषय भोगाकरताच कसं सांगितलं आहे ग्रंथातून हेच भोगा. आणि त्यामुळं विषय भोगाकरता असलेलं जे आहे ते करेल, उपास व्रत वैकल्य करेल, पण साधने हे बुडविली. परमात्मा प्राप्तीचं साधन मात्र करणार नाही, ते बुडवून टाकलं. असलं काहीतरी करणार कशाकरता, विषय प्राप्ती करता. आणि विषय मिळणं हेच खरं ग्रंथातून लिहिलं आहे असंच सगळ्यांना सांगत राहिले. पिटू भक्तीचा डांगोरा. आता आम्ही तिथं आल्यानंतर जसं हे काम केलं, एक संतांचा रस्ता झाडून केला, त्यानंतर आडरानात चाललेल्या सगळ्याला रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला आणि जे ग्रंथातलं पुराणातला अर्थ लोपला आहे तो त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण हे सगळं करत असताना त्यांना साधन करायला भाग पाडायचे.
पण साधन हे अवघड आहे. मग काय करायचं, तर त्याच्याकरता त्याला सोपं कसं आहे, तर सगळ्यात सोपं म्हणजे भक्ती. भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य नागवे त्या पापा. जे जे काही पाप आहे ते सगळं नाहीसं करण्याकरता भक्तिपंथ आहे, तो सोपा आहे. आणि तोच आम्ही ह्यांना सांगू, म्हणून पिटू भक्तीचा डांगोरा. आम्ही त्याच्याकरता काय करू, हाकारा देऊ, मोठ्यानं जाहीर सांगू की तुम्ही भक्ती करा, भक्तीनं परमात्म्याकडं जावा. भक्तीमध्ये फक्त नामच आहे, हरिनामानं भक्ती होत असते. आणि भक्ती एकदा केली की परमात्मा जवळ येतो. ज्ञानानं योगानं लवकर मिळत नाही, पण भक्तीनं लवकर मिळतो. म्हणून कळीकाळाशी दरारा. आता तिथं काय आहे की कळीकाळ हे जे काय असतात ते सगळ्यांच्या मागं लागलेले आहेत. काळ बरा तो येईल आणि आपल्याला काय करील, ग्रासल तरी किंवा संकट आणल. पण कळी कसा आहे, तर दुसऱ्याचं कधी चांगलं होऊ द्यायचं नाही. त्याच्या ठिकाणी काही ना काहीतरी मतभेद करायचे, हे कळीचं काम आहे. कळी त्यासाठी, कळी सगळ्यांच्या ठिकाणी उपजत नाही. दुसऱ्याने आपल्या ठिकाणी काहीतरी घातलं की तिथून आपल्या ठिकाणी कली उभा राहतो. कली म्हणजे द्वैत, कली म्हणजे भेद. हा सगळा भेद आमच्या ठिकाणी करणारा कोण आहे, तर कळी. पण आता मात्र काही नाही, कारण भक्तीमध्ये सगळे सारखे झाले. भक्तीत काय आहे की कोणाच्याबद्दलचं काहीच नाही, मग त्याला धाक पडेल. म्हणजे इथं कळी काळाशी दरारा म्हटलं आहे, काही ठिकाणी धाक दरारा असं सुद्धा शब्द दिले जातात. तेव्हा हा कसा आहे, धाक त्याला लागल, दरारा म्हणजे त्याला भीती वाटेल. तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. आता ह्या सगळ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे तर नामाचा जय जयकार करायचा असतो. जितका जय जयकार होईल तितकं आनंद उभा राहतो. म्हणून या सगळ्यामध्ये आम्ही यासाठी इथं आलेलो आहोत. आणि हेच आम्हाला कारण आहे की सगळं जे काही जग भ्रष्ट झाले त्या जगाला नीट करणं. आत्तापर्यंत संतांनी कितीतरी अवतार घेतले, सगळं जग झालं का, सगळ्या जगाला स्वच्छ केलं संतांनी? नाही होत असं. अत्यंत म्हणजे ज्या ज्ञानोबारायानं रेडा बोलवला आहे, भिंत चालवली, त्यांनी किती जणांचा उद्धार केला? याचं कारण आहे की संतही असे आहेत की शरण आल्याशिवाय नाही. तुमच्या मनाने तुम्हाला काय असेल, तुमचा अहंकार राहतेच. शरण आला की मग त्याचं सगळी जबाबदारी घेतात. तसं आहे, जोपर्यंत आले नाही तोपर्यंत काय. मग संत अवताराला आले की थोडीच माणसं त्यांच्याकडे गेली, बाकीचे विषयातच, विषय लोभानं तसेच राहिले. आता कधी ह्यांना पुन्हा योग येईल तेव्हा. जोपर्यंत योग येत नाही तोपर्यंत हे काय आहे, असेच ह्या वाटाने जाणारे आहेत. पुढचा अभंग आहे 237 क्रमांकाचा. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार, जन तन धन केले तृणासमान, तुका म्हणे आता आम्ही मुक्तीचे या माथा. हा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगात भगवंताचंच श्रेष्ठत्व अगोदर सांगितलं की भगवंत कसा आहे, तो बळी आहे. बळीया म्हणजे बलवान आहे. बळीया माझा पंढरी राहो, सकल देवांचाही देव. आता हा बळी आहे म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे, बलवान आहे. आणि नुसतं बलवान असून चालत नाही, कारण नुसतं बलवान जर एखादा असला तर त्याच्या ठिकाणी युक्ती नसती. युक्ती कारण काय, बळ आलं की बुद्धी चालते अशातला भाग नाही. मग बळ आणि बुद्धी जिथं असतं तिथं आहे. म्हणून तसा हा पंढरीनाथ आहे. याच्याजवळ बळ आहे आणि बुद्धी आहे. असा जो काही आहे त्याचे अंकित म्हणजे त्याचे सेवक आहेत आम्ही, त्याचे शिष्य आहेत आम्ही. आता ते जे सांगतात तेच आम्ही आमच्या ठिकाणी बिंबवलेलं आहे. आम्ही झालो बळीवंत. आता त्यांच्याजवळ राहिल्यामुळं आमच्या ठिकाणी सुद्धा त्याच प्रकारचं बळ निर्माण झाले, त्यांच्यासारखं सामर्थ्य आले. अर्थात काय आहे की त्यांची बल, त्यांची युक्ती सगळे जगावर नाही त्यांनी चालवली,
त्यांनी कुणावर चालवली? तर जे जे पंढरीनाथाला शरण गेले त्यांच्यासाठी मायेवर चालवली. म्हणजे येथे एकची लीला तरले, जे मज सर्व भावे भजले, तया आईलीची कडिले उरले मायाजाळ. आईलीची थडिये उरले मायाजाळ. ज्याला शरण आलं की माया आपोआप थांबली. आता जसं भवसिंधू म्हणजे ओलांडून जायचं आहे, पण ओलांडायची गरज नाही, अलीकडेच आला. ती भवसिंधू राहू द्या तिकडं, हा देवच अलीकडच्या थडीला आला. आता ती जी माया आहे ती राहते तिकडं, आम्हाला नाही तुझं काय काम पडत. असं झाल्यामुळं तिच्या ठिकाणी काय आहे की थांबलं. का थांबलं? तर आम्ही त्यांना शरण गेलो आणि त्यामुळं त्या मायेवर आम्ही शक्ती गाजू शकलो, म्हणून आम्हीसुद्धा बलिवंत आहेत. लाथाळीला संसार. आता जो संसार आहे त्या संसाराला काय केलं तर संपून टाकला, काढून टाकला असं नाही. तर तो जो आहे त्याला काय केलं आम्ही? त्याग केला. लाथा मारणं म्हणजे त्याग करणं. लात मारून घालून टाकलं असं जे म्हणतात, त्याचा घरातनं त्याग केला. एकाने काय केलं की आईवडिलालाच सारखंच आमच्या घरातनं बाहेर निघा, आमचं घर आहे. पण मुळात काय केलं तर वडील आणि आई दोघांनी मिळून ते घर घेतलं होतं आणि त्या घराची सगळ्या गोष्टी ह्यांच्या कष्टाच्या पैशातून केलेल्या होत्या. त्यामुळं हे त्यांचं होतं घर, ते काय वडिलार्जित नव्हतं. आणि त्यांनी केलं ना तसं. मग ह्यांनी केला कोर्टात दावा की हे आमचं घर असताना मुलगा आमच्याच घरातनं बाहेर निघा म्हणतोय, मुलगा असून. मग 2 कोर्टात झाला त्यांच्यासारखा निकाल, आईवडिलासारखा. त्याला काय हक्क नाही हे घर तुमचं मागायला. एका कोर्टाने मात्र त्याच्यासारखा निकाल दिला, कारण तो मुलगाच आहे, त्यांनी कुठं जायचं, राहू द्या. त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने ह्यांचा निकाल योग्य नाही म्हणले. हे घर त्या दोघांचंच आहे, ज्यांनी कमवलं त्यांचं आहे. त्यांनी मुलाला घराच्या बाहेर हाकलून द्यावं आणि मुलांनीसुद्धा गपचूप जावं, आमचा कोर्टाचा आदेश आहे. म्हणजे जे त्या ठिकाणी आहे त्याला बाहेर काढला आता, म्हणजे त्याला म्हणायचं लाथाळीला. कारण तिथं राहून हा राहत नव्हता ना व्यवस्थित, त्यांचंच घर आणि त्यांनाच त्रास द्यायचा. असा संसार आहे. आम्हीच उभा केला ना आम्हालाच त्रास देतो आहे, मग ह्याला बाजूला काढलं पाहिजे. याचा अर्थ काय होतो तर जिथं लाथा घातल्या तिथं आपोआप त्याला काय व्हावं लागतं? नम्र व्हावं लागतं. आता त्याला माहिती आपण जर जास्त डोकं काढलं तर पुन्हा लाथा घालते, म्हणून संसार भिवून राहायला लागला. मग त्या संसाराला नाहीपणा नाही, आहेपणाही नाही, दोन्ही झालं. केला षडूर्मीचा मार. आता हे सगळं आमच्या ठिकाणी का होतं होतं तर षडूर्मी, शोक किंवा मोह शोक हे 2, जन्म मृत्यू आणि क्षुधातृषा हे 6 उर्मीत. 2 ज्या आहेत त्या मनाच्या, 2 प्राणाच्या आणि 2 शरीराच्या. या 6 उर्मीचा आता काय आहे की जे आमच्यावर आरूढ झालं त्या, आता काही आमच्याजवळचं नुकसान झालं तरी शोक वाटत नाही आणि अधिक वाढलं तरी काही वाटत नाही. त्याच्यामुळं आता जर काही असेल तर ते संपलं, क्षुधातृषा संपली, काही राहिलं नाही. अशी जी काही स्थिती झाली ती भगवंताला शरण गेल्यामुळं, त्याच्या सानिध्यात असल्यामुळं आम्ही बलिवंत झालो. जन तन धन. आता हे जे होते की ज्या जनानं आम्हाला विरोध केला होता, असं करू नको, तसं कर, तसं करू नको, असं कर, सारखंच काय मंदिरात जातो, सारखंच काय रामकृष्ण हरी म्हणतो, काम कोणी करायचं, असा जो काय आहे की जन येथे की जे चांगलं चालतं आहे, जे करतो आहे त्याला नको करू म्हणायचं. आणि जो जात नाही, रोजच रानातल्या कामाला जातो, त्याला म्हणतात कधीतरी देवळात जात जाणं. लोक कसे आहेत तर दुट्टप्पीत. म्हणून जन. दुसरं काय धन. धनसुद्धा काय करतं? अनर्थ आहेत धनापाठीमागं. जिथं जिथं धन आहे आणि ज्यांच्यामध्ये धन जमा झालं त्यांच्यात वितुष्ट आलं, कधीच त्यांची एकी राहिली नाही. एरवीसुद्धा घरचंच सगळं, पण भावाभावात वितुष्ट येतं ते धनानंच. तुला तूच जवळ जास्त आहे, तूच कमवलेलं ठेवतो, माझंही घेतो, झालं. मग तिसरी गोष्ट आहे तन. म्हणजे जे शरीर आहे ते शरीर काय करतं तर देहभावानं परमात्म्याचा विसर पाडतं.
म्हणून आम्हाला आता जनाची पर्वा नाही, तनाची पर्वा नाही आणि धनाची पर्वा नाही. केले तृष्णे समान, केले तृणा समान. आता हे असून काय नाही, हे जसं गवताच्या काडीला काही किंमत नसते तशी आम्हाला ह्यांची काही किंमत नाही. मग हे जवळ असो नाही तर नसो. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा. आता इतकं सगळं झालं, शरीराच्या ठिकाणी अडचण करणारा संसार आणि ह्या षड उर्मी ह्याही काढल्या, आणि बाहेर हे जन आपलं शरीर धन हे सुद्धा जे होतं ह्यांची किंमत करून टाकली. पण त्याच्यानंतर काय, तर त्याच्यानंतर फार महत्त्वाचा निर्णय ह्यांच्याकडे आला. कारण का, ज्या भगवंताच्या सान्निध्यात राहिल्यानं आम्ही एवढे बळीवंत झालो, आमच्या पुढं आता कळीकाळ काही करू शकत नाही, संसार काही करू शकत नाही आणि ह्या उर्मी काही करू शकत नाही. यांच्यावर आम्ही विजय गाजवलेला आहे. मग मुक्तीत कशाला जाऊन राहायचं? मुक्त झाला म्हणजे काहीच राहिलं नाही. आता जो इथं येतो आणि ह्या सगळ्या संसारावर षड उर्मीवर आपलं जे काही शूरत्व गाजवतो तोच खरा पुरुषार्थ आहे. मग आम्ही पुरुषार्थासाठी इथं येऊ. जसं एखाद्याने लहानपणापासून लग्न केलं नाही, कशाचा संसार उभा केला नाही, घरातलं घर म्हणून काही राहिलं नाही, स्वच्छंद राहिला आणि त्यांनी संसाराला नावं ठेवायला सुरुवात केली. काय त्याला हक्क आहे? कारण तू काय अनुभवला आहे का संसार? संसाराचे चटके बसले तर संसार किती वाईट आहे त्यांनी सांगावं. ज्यांनी संसारच केला नाही त्यांनी संसाराचे दोष कशाला द्यायचे? आम्ही त्या संसारात राहू आणि मग संसाराला बाजूला करू, हा खरा पराक्रम आहे. म्हणजे त्यांच्यात जायचं आणि त्यांचं हनन करायचं, हे करायचं आहे आम्हाला. पण कोणाच्या सत्तेत? तर ह्या परमात्म्याच्या. कारण त्यांनी आम्हाला बळ दिले आणि त्या बळावर आम्हाला हे सगळं करायचं आहे. आता त्याच्याकरता तुका म्हणे आता जर काही असेल तर आमचा निर्णय असा झाला आहे की आम्ही मुक्तीची या माथा, म्हणजे आता आम्हाला मुक्ती नकोच, आम्ही तिच्यावर पाय देऊ आणि सरळ गर्भवासाला येऊ. कारण आम्हाला इथे येणं काहीच नाही. इथं आलो तरी आमच्याजवळ भगवंताचं सामर्थ्य आहे, त्यामुळं आम्ही सगळं काही करू शकतो. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला आमच्या पंढरीनाथानं, बलवान असलेल्या पंढरीनाथानं दिल्या आणि आम्ही त्याचे अंकित झालो. आता जे काही देव करेल ते, देवाशिवाय दुसरं काही आमच्या मनात रानात राहिलेलं नाही. हेच काय आहे की आम्हाला मुक्ती न येता जगात परत यायचं आहे आणि सगळ्याला परत तोंड द्यायचं आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव